हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहे. नवीन टॉपिक हा ॲनिमलशी निगडीत आहे. जसं आपण अर्लियर व्हिडिओमध्ये प्लांट रिप्रोडक्शनच्या बाबतीत शिकलो, लोअर प्लांट्स आणि हायर प्लांट्समध्ये, त्याचप्रमाणे रिप्रोडक्शन आपल्याला या ठिकाणी लोअर आणि हायर ॲनिमलचं सुद्धा पाहायचं आहे. ओके, तर फर्स्ट थिंग या ठिकाणी तुम्हाला सांगितले बघा इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलं आहे बघा, रिप्रोडक्शन इज मेजर लाईफ प्रोसेसेस ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या की रिप्रोडक्शन ही जी प्रोसेस आहे तर ही महत्त्वाची अशी प्रोसेस आहे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. आलं लक्षात? म्हणजे काय या ठिकाणी बघा, वन मिनिट, ही जी प्रोसेस आहे तर ही प्रोसेस या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, इट इज अ मेजर प्रोसेस फॉर एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जो काही सजीव आहे तर त्या सजीवासाठी ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे आणि दिस प्रोसेस हेल्प इन मेंटेनिंग द कंटिन्युटी ऑफ लाईफ ऑर स्पेसीज. ही जी प्रोसेस आहे रिप्रोडक्शन प्रोसेसद्वारे कोणताही सजीव स्वतःची जी प्रजाती तर तिला मेंटेन करत असतो, स्वतःची जी स्पेसीज आहे तर तिला स्थिर ठेवत असतो आणि एक सिम्पली आपण म्हणणारे स्वतःची जे अस्तित्व आहे तर ते अस्तित्व टिकवून ठेवत असते बाय द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. ओके, सो हिअर रिप्रोडक्शनची डेफिनेशन तुम्हाला सांगितली बघा, द बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. रिप्रोडक्शन म्हणजे काय सांगितलं व्यवस्थित लक्षात घ्या. रिप्रोडक्शन म्हणजे या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला की फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ, फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. धिस प्रोसेस किंवा दिस बायोलॉजिकल प्रोसेस इज कॉल्ड ॲज, काय म्हणणार आपण त्याला, रिप्रोडक्शन. ओके, लक्षात घ्या ही एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. या बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये नवीन जीवनाची निर्मिती केली जाते. नवीन जीवनाची निर्मिती कुठून केली जाते? प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफपासनं, अगोदर अस्तित्वात असलेले सारख्याच जीवनापासनं नवीन जीवनाची निर्मिती करणे याला म्हणतात रिप्रोडक्शन. किंवा आपण प्लांट रिप्रोडक्शनमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहे, प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. ओके, ही जी रिप्रोडक्शन प्रोसेस आहे तर या रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोसेसेस इन्व्हॉल्व असतात. जसं या ठिकाणी वेगवेगळ्या मेथड्स येणारे असेक्च्युअल सेक्च्युअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हायर ॲनिमलच्या बाबतीत आपल्याला ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम दिलेली, ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम शिकणार आहे आपण. त्याच्यानंतर गॅमेटोजेनेसिस ही दुसरी या ठिकाणी प्रोसेस याच्यामध्ये दिलेली तुम्हाला. त्याच्यानंतर गॅमेट फॉर्म झाल्यानंतर फर्टिलायझेशन असेल, अर्ली एम्ब्रिओलॉजी असेल, समजा पार्च्युरेशन असेल किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असतील. तर एवढ्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचे आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला महत्त्वाची थिंग सांगितली या ठिकाणी डेफिनेशन. डेफिनेशनमध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितलं या ठिकाणी की फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फॉर्म फ्रॉम pre-existing similar life. This process is called as reproduction. नवीन जीवनाची निर्मिती होणे, अगोदर अस्तित्वात असलेल्या सारख्याच जीवनापासनं नवीन जीवनाची निर्मिती होणे या प्रोसेसला रिप्रोडक्शन म्हणतात. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या काय आहेत मेथड्स आहे, असेक्च्युअल रिप्रोडक्शन आणि सेक्च्युअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत. ओके, तर बघा या ठिकाणी एक डिफरन्सच्या स्वरूपात आपण ॲनिमलचं रिप्रोडक्शन जे तर ते या ठिकाणी चर्चा करणार आहे. डिफरन्समध्ये काय सांगितलं व्यवस्थित लक्षात घ्या. डिफरन्स तुम्हाला सेक्च्युअल आणि असेक्च्युअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत सांगितले. असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे तर त्याच्यामध्ये फक्त एकच पॅरेंट इन्व्हॉल्व असतो, मात्र सेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये दोन पॅरेंट इन्व्हॉल्व असतात. ओके, म्हणजे असं रिप्रोडक्शन ज्या रिप्रोडक्शनमध्ये फक्त एकच पॅरेंटपासनं नवीन ऑफस्प्रिंग तयार होऊ शकते अशा रिप्रोडक्शनला असेक्च्युअल रिप्रोडक्शन म्हणतात. याला विदाऊट फ्युजन ऑफ गॅमेटस सुद्धा म्हणत असतात आणि सेक्च्युअल रिप्रोडक्शनला फ्युजन ऑफ गॅमेट असं सुद्धा म्हणत असतात. ओके, असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स जे तर ते फॉर्म होत नाही,
मात्र सेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये रिप्रोडक्शन घडून आणण्यासाठी या ठिकाणी गॅमेट फॉर्म होणे आवश्यक आहे. जसं मेल गॅमेट स्पर्म असेल, फिमेल गॅमेट ओवम असेल. असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये फर्टिलायझेशन घडून येत नाही, मात्र सेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये फर्टिलायझेशन घडून येत असते. ओके. आता फर्टिलायझेशन जर घडून येत नाही असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये तर झायगोटसुद्धा तयार होणार नाही आणि सेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये फर्टिलायझेशन घडल्यामुळे झायगोट तयार होत असते. ओके. त्याच्यानंतर बघा, न्यू कॅरेक्टर आर फॉर्म थ्रू म्युटेशन. या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला, असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये सडन चेंज जर घडला असेल, म्युटेशन म्हणजे सडन चेंज, अल्प बदल म्हणू आपण त्याला, लक्षात. सडन चेंज जर घडून आला असेल स्पेसिसमध्ये तर नवीन कॅरेक्टर तयार होतील. मात्र या ठिकाणी सेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये दोघे पॅरेंट वेगवेगळे असल्यामुळं याच्यामध्ये कॅरेक्टर जे तर ते नवीन कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळत असतात. ओके. त्याच्यानंतर असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे तर असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त मिओसिस घडून येते, बरोबर आहे नाही. लक्षात ठेवा व्यवस्थित, असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये मिओसिस घडत नाही. मग काय घडणार, फक्त मायटोसिस. काय घडणार, मायटोसिस. ओके, लक्षात घ्या व्यवस्थित. असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये काय घडून येणार आहे, मायटोसिस. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आणि सेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये मायटोसिस आणि मिओसिस दोघ्या प्रोसेस घडून येणार आहे. ओके. सेक्च्युअल रिप्रोडक्शन जे तर ते आपल्याला हायर प्लांट्समध्ये हायर ॲनिमल्समध्ये पाहायला भेटते, प्लांट्समध्ये पण असते. आणि असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे तर ते लोअर प्लांट्स असतील किंवा लोअर ॲनिमल्स असतील यांच्यामध्ये पाहायला भेटत असते आपल्याला. सेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये दोन वेगवेगळे पॅरेंट असल्यामुळे आपल्याला इव्होल्युशन प्रोसेस पाहायला भेटते, कारण स्पेसिस जी तर ती नवीन तयार होत असते. मात्र या ठिकाणी असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे तर याच्यामध्ये या ठिकाणी एकच पॅरेंट असल्यामुळे ॲज कम्पेअर टू सेक्च्युअल रिप्रोडक्शन या ठिकाणी थोडंसं अल्प प्रमाणात आपल्याला इव्होल्युशन पाहायला भेटत असते. ओके. सेक्च्युअल रिप्रोडक्शन जे तर सेक्च्युअल रिप्रोडक्शन या ठिकाणी सेव्हरल मंथमध्ये कंप्लीट होत असते. मात्र असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे तर त्याचा पिरियड जो आहे तर तो फार शॉर्ट असतो. ओके. तर या ठिकाणी आपण डिफरन्स शिकलो असेक्च्युअल रिप्रोडक्शन आणि सेक्च्युअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. डिफरन्समध्ये तुम्हाला मे बी या ठिकाणी हा जो पॉईंट आहे तर तो विचारला जाऊ शकतो. व्यवस्थित लक्षात घ्या, असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त ओनली वन पॅरेंट इज इन्व्हॉल्व ऑर वन पॅरेंट इज नीडेड, while in sexual reproduction two parents are required or needed. Okay. Then asexual reproduction, gamete are not formed. आणि सेक्च्युअल रिप्रोडक्शन मध्ये काय सांगितलं तुम्हाला, गॅमेट आर फॉर्म. त्याच्यानंतर बघा, असेक्च्युअल रिप्रोडक्शन मध्ये फर्टिलायझेशन जे तर ते घडून येत नाही, मात्र सेक्च्युअल रिप्रोडक्शन मध्ये फर्टिलायझेशन जे तर ते घडून येत असते. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन न घडल्यामुळे असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये फर्टिलायझेशन न घडल्यामुळे झायगोटसुद्धा तयार होत नाही. मात्र सेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये फर्टिलायझेशन घडल्यामुळे झायगोट जो आहे तर तो तयार होत असतो. ओके. असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये एकच पॅरेंट इन्व्हॉल्व असल्यामुळे नवीन कॅरेक्टरची तर त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात दिसत असतात. आणि जरी समजा नवीन कॅरेक्टर आले असतील तर ते म्युटेशनमुळे आले असतात, म्हणजे सडन चेंजमुळे होत असतात. मात्र या ठिकाणी सेक्च्युअल रिप्रोडक्शन नवीन कॅरेक्टर जे तर ते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात, कारण दोन वेगवेगळे पॅरेंट असतात, दोघांचे जेनेटिक गुणधर्म वेगवेगळे. असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये मिओसिस घडून येत नाही, सेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये मिओसिस घडून येते. मायटोसिस मिओसिस दोघं रिप्रोडक्शन आपलं दोघं सेल डिव्हिजन या ठिकाणी सेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये असतात. मात्र असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त मायटोसिस असणार, मिओसिस नसणार. असेक्च्युअल रिप्रोडक्शन लोअर ॲनिमलमध्ये घडते आणि सेक्च्युअल रिप्रोडक्शन हायर ॲनिमलमध्ये घडते. ओके. सेक्च्युअल रिप्रोडक्शन जे तर ते इव्होल्युशनला सपोर्ट करते आणि जे असेक्च्युअल रिप्रोडक्शन आहे तर ते इव्होल्युशनला सपोर्ट करत नाही, याच्यामध्ये फ्रिक्वेंटली चेंजेस घडून येत असतात. सेक्च्युअल रिप्रोडक्शन घडून आणण्यासाठी सेव्हरल मंथची आवश्यकता असते. मात्र असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे तर ते घडून येण्यासाठी विदिन अ शॉर्ट पिरियड या ठिकाणी हे जे रिप्रोडक्शन आहे हे घडून येत असते. ओके. यू कॅन सी इन दिस चार्ट देर इज अ एक्झाम्पल
this one is example of amoeba having 50 chromosomes, and this one example is human being, that is sexual reproduction, and this one is asexual reproduction. बघा इथं लक्षात घ्या, अमिबा जो आहे तर अमिबामध्ये असेक्च्युअली या ठिकाणी काय झालेले, बायनरी फ्युजनद्वारे 2 न्यूक्लियस तयार झाले. फायनली या ठिकाणी 2 न्यूक्लियस तयार झाल्यामुळे बॉडी जी तर ती 2 भागांमध्ये विभागली गेली, म्हणजे 2 इंडिव्हिज्युअल किंवा 2 डॉटर सेल या ठिकाणी तयार झाले. मात्र ह्युमन बिंगच्या बाबतीत या ठिकाणी 2 पॅरेंटची आवश्यकता असते, एक मेल पॅरेंट असणारे, एक फिमेल पॅरेंट असणारे. मेल पॅरेंटचे जे गॅमेट आहे ते स्पर्म असतात, फिमेल पॅरेंटचे गॅमेट जे तर ते ओवम असतात. दोघांमध्ये 23 नंबरचे हॅप्लोइड नंबर क्रोमोझोम असतात. हे क्रोमोझोम ज्यावेळेस फर्टिलायझेशन घडून येते, फर्टिलायझेशन घडल्यानंतर झायगोट तयार होतो, झायगोटपासनं एम्ब्रिओ तयार होत असतो. एम्ब्रिओ जो आहे तर तो डिप्लॉइड नंबर असतो. एम्ब्रिओ कसा असणार आहे, डिप्लॉइड नंबर. ओके, तर हे होतं या ठिकाणी एक सिंपल एक्झाम्पलच्या स्वरूपात, ज्याच्यामध्ये तुम्हाला असेक्च्युअल रिप्रोडक्शनचं एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना दिलेले, आणि सेक्च्युअल रिप्रोडक्शनचं एक्झाम्पल आपण ह्युमन बिंग घेऊ शकतो. या ठिकाणी बघा नेक्स्ट कन्सेप्ट जी, तर नेक्स्ट कन्सेप्ट तुम्हाला दिलेली मेथड्स ऑफ असेक्च्युअल रिप्रोडक्शन. ज्या काही असेक्च्युअल रिप्रोडक्शनच्या मेथड्स, 3 मेथड दिलेली आहे तुम्हाला. पहिली मेथड आहे जेमूल फॉर्मेशन, दुसरी मेथड आहे बडिंग, आणि तिसरी आहे रिजनरेशन. आता जेमूल फॉर्मेशन काय व्यवस्थित समजून घ्या. जेमूल फॉर्मेशन जे तर ते जनरली आपल्याला स्पॉन्जेसमध्ये पाहायला भेटत असते. स्पॉन्जेस आपल्याला माहिती आहेत, पहिला जो फायलम आहे कोणता, ओरिफेरा, त्याच्यामध्ये स्पॉन्ज येत असतात. स्पॉन्जिला असं आपण नाव ऐकले. ओके, तर जेमूल फॉर्मेशन म्हणजे काय बघा, जेमूल इज अन इंटरनल बर्ड. जेमूल कशाला म्हणत असतात, इंटरनल बर्डला. ओके, या ठिकाणी लक्षात घ्या, डायग्राम पाहू शकता तुम्ही. हे जे स्ट्रक्चर आहे, हे जे तुम्हाला या ठिकाणी हे जे सर्क्युलर स्ट्रक्चर दिसते, दिस इज अन इंटरनल बर्ड. हा लक्षात. हा जेमूल कसा फॉर्म होतो बघा, ॲग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल अँड आर्केसाइट सेल प्रोड्यूस सेल मास. या ठिकाणी काय होणार आहे बघा, हे इथं तुम्हाला लेबल दिसते, दिस इज अन आर्किओसाइट. या आर्किओसाइटच्या या आर्किओसाइट आणि डॉर्मंट सेल या काय होत असतात, ॲग्रिगेट होत असतात, एकत्र येत असतात, किंवा आपण म्हणणारे या सेलचा संचय होत असतो, गोळा होत असतात सगळ्या सेल. लक्षात, कोणकोणत्या सेल सांगितले तुम्हाला, डॉर्मंट सेल आणि आर्किओसाइट सेल. लक्षात, या दोघ्या सेल जे आहे तर त्या या ठिकाणी काय होणार आहे, ॲग्रिगेट होणार. व्यवस्थित लक्षात घ्या. अजून पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला बघा, की ज्या काही डॉर्मंट सेल आहेत, ज्या काही डॉर्मंट सेल आहे, ओके, दिस इज अन डॉर्मंट सेल अँड दिस इज अन आर्किओसाइट्स. ओके, या दोघ्या सेल ॲग्रिगेट झाल्या. ॲग्रिगेट होणे म्हणजे एकत्र आल्या. ॲग्रिगेशन झाल्यामुळे त्यांचं पास काय प्रोड्यूस होणार आहे, मास ऑफ सेल. ओके, मग पुढे काय सांगितलंय बघा, आर्किओसाइट्स गेट कोटेड बाय थिक रेजिस्टंट लेयर ऑफ सिक्रेशन बाय अमिबोसाइट्स. आता या ज्या आर्किओसाइट्स होत्या तर या आर्किओसाइट्स, आता याच्यावर कशाचं लेयर आलेलं या ठिकाणी सांगितलं तुम्हाला, अमिबोसाइटचं. लक्षात घ्या, अमिबाच्या ज्या काही सेल आहे तर त्या सेलचं या ठिकाणी हे बाहेरून तुम्हाला 2 लेयर दिसत आहेत. ओके, हा मधला भाग आहे आणि हा बाहेरचा भाग आहे. लक्षात, मग या ठिकाणी काय झालंय की जे जेमूल आहे म्हणजे जे आर्किओसाइट आहे त्यांच्या सराउंडिंगला आता या ठिकाणी अमिबोसाइटचं लेयर आलेले आणि ते एक थिक कवरिंग तयार केलेली. ओके, मग या ठिकाणी पुढे काय होणार आहे बघा, हे जे थिक कवरिंग आपल्याला पाहायला भेटते. ओके, तर हे थिक कवरिंग जोपर्यंत फेवरेबल कंडिशन येत नाही तोपर्यंत या आर्किओसाइटच्या सराउंडिंगला असतात. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं बघा, जेमूल इज फॉर्म टू ओव्हरकम अनफेवरेबल कंडिशन. जेमूल जो आहे तर तो अनफेवरेबल कंडिशनला तयार झालाय. बघा, ऑन अ रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन वॉटर अँड टेम्परेचर, ऑन अ रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन वॉटर अँड टेम्परेचर, जेमूल इज हॅच आउट अँड डेव्हलप इन टू न्यू इंडिव्हिज्युअल. या ठिकाणी काय सांगितलंय व्यवस्थित लक्षात घ्या, ज्यावेळीस प्रतिकूल परिस्थिती असेल त्यावेळीस जेमूल फॉर्मेशन होतोय. जेमूल एकदा फॉर्म झाला की या ठिकाणी काय होणार आहे की तो कशाची वाट बघणार आहे,
अनुकूल परिस्थितीची. फेवरेबल कंडिशन म्हणजे काय? अनुकूल परिस्थिती. अनुकूल परिस्थिती म्हणजे त्याला मुबलक प्रमाणात वॉटर भेटायला पाहिजे, ठराविक प्रमाणात टेम्परेचरची आवश्यकता असणारे. मग या ठिकाणी मुबलक प्रमाणात वॉटर आणि या ठिकाणी नॉर्मल टेम्परेचर जर उपलब्ध झालं तर अशा वेळी जो काही जेमूल आहे तर तो हॅच आउट होतो. या ठिकाणी बघा, इथं हे तुम्हाला हे स्ट्रक्चर डायग्राममध्ये बघू शकतात. हे जे स्ट्रक्चर आहे याला मायक्रोपाईल म्हणले. या मायक्रोपाईलमधनं या ठिकाणी काय होणार आहे, ज्या सेल आहे किंवा जे या ठिकाणी जेम्स दिसत आहे तुम्हाला, तर हे बाहेर पडणार आणि बाहेर पडल्यानंतर प्रत्येक जेमूलपासनं नवीन इंडिव्हिज्युअल किंवा नवीन सजीव तयार झालेला दिसेल. ओके, एक्झाम्पल तुम्हाला दिलेले स्पॉन्जिला म्हणजे स्पॉन्ज. ओके, तर लक्षात राहील, या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. जेमूल जो आहे तर तो इंटरनल बर्ड असतो. या ठिकाणी तुम्हाला सांगितले डॉर्मंट सेल आणि आर्किओसाइट सेलचं ॲग्रिगेशन झाल्यानंतर मास ऑफ सेल तयार होत असते, सेलचं मास तयार होत असते. या आर्किओसाइट जे आहे तर यांच्या सराउंडिंगला अमिबोसाइटचं एक रेजिस्टन्स लेअर तयार होत असते. ओके, आणि हे जे रेजिस्टन्स लेअर आहे तर हे जेमूलला अनफेवरेबल कंडिशनमध्ये या ठिकाणी तयार करण्यासाठी मदत करत असते. ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येणार म्हणजे टेम्परेचर आणि वॉटर मुबलक प्रमाणात भेटणार, त्यावेळेस हा जो जेमूल आहे तर हा हॅच आउट होणार आणि याच्यापासनं नवीन लाईफ तयार होणार. दुसरं या ठिकाणी कॉमन एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला बडिंगचं. तुम्ही 7th, 8th, 9th क्लासमध्ये ऑलरेडी शिकलेलं आहे. त्या ठिकाणी हे जे रिप्रोडक्शन आहे तर हे रिप्रोडक्शन फेवरेबल कंडिशनमध्ये घडून येत असते बडिंगचं. ओके, बरेच या ठिकाणी तुम्हाला सिलेंट्रेट फायलम माहिती आहे किंवा ऑस्केडियन फायलम माहिती आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणी हायड्रा एक कॉमन एक्झाम्पल किंवा कोरोल आपल्याला माहिती आहे. ओके, तर यांच्यामध्ये आपल्याला बडिंग जी कन्सेप्ट आहे किंवा बडिंग हे जे मेथड आहे असेक्च्युअल रिप्रोडक्शनची ती पाहायला भेटत असते. बडिंगमध्ये काय होत असते बघा, या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला हायड्राचं ऑलरेडी दिलेले आहे. तर हायड्रामध्ये काय होते, अ स्मॉल आउटग्रोथ इज प्रोड्यूस टुवर्ड द बेसल एंड ऑफ द बॉडी. या ठिकाणी काय होते बघा, इथं लक्षात घ्या, हा आहे बेसल एंड. ओके, या बेसल एंडजवळ काय झालेले, एक छोटीशी आउट ग्रोथ प्रोड्यूस झाली. लक्षात, बेसल एंड जी बॉडीचा तर त्या ठिकाणी काय झाले, एक छोटीशी आउट ग्रोथ प्रोड्यूस झाली. बघा, इट डेव्हलप्ड ॲज बर्ड विच ग्रो अँड फॉर्म टेंटॅकल्स अँड डेव्हलप्स इनटू न्यू इंडिव्हिज्युअल. या ठिकाणी काय होणार आहे, ही जी आउटग्रोथ होती तर ही आउटग्रोथ आता कशामध्ये रूपांतर झाली, बर्डमध्ये. लक्षात, आणि या बर्डला या ठिकाणी काय आलेले आहेत, टेंटॅकल्स. हे या ठिकाणी हे जे वरचे स्ट्रक्चर आहे यांना काय म्हणतात, टेंटॅकल्स. लक्षात, आणि या प्रोसेसलाच आपण काय म्हणतोय, बडिंग. बर्डपासनं या ठिकाणी काय झालंय, नवीन हायड्रा तयार झाला. या ठिकाणी तुम्हाला या डायग्राममध्ये दिसतोय बघा नवीन हायड्रा. ओके, तर या ठिकाणी बघा, the young hydra get detached from parent and become an independent new organism. आता हा जो नवीन हायड्रा तयार झालाय तर हा नवीन हायड्रा पॅरेंटपासनं वेगळा होतो आणि वेगळा झाल्यानंतर स्वतःचं नवीन अस्तित्व या ठिकाणी तयार करतो. अशा प्रोसेसला काय म्हणतात, बडिंग, जी कोणामध्ये बघायला भेटते आपल्याला, हायड्रामध्ये. लक्षात ठेवायचं व्यवस्थित, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. इन अ हायड्रा स्मॉल आउटग्रोथ प्रोड्यूस टुवर्ड्स द बेसल एंड ऑफ बॉडी. लक्षात, मग ही जी बेसल एंडकडे जी या ठिकाणी छोटीशी आउटग्रोथ प्रोड्यूस झाली, याचं कालांतराने कशात रूपांतर होते, बर्ड. आणि बर्ड जसजसा ग्रो होत जातो तसतसं त्याला काय तयार होतात, टेंटॅकल्स. लक्षात, आणि नंतर कालांतराने एक कम्प्लीट न्यू इंडिव्हिज्युअल तयार होते. या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, बडिंग. ओके, मग बघा, जो काही यंग हायड्रा पॅरेंट बॉडीवर आहे तर तो काय होणार आहे, पॅरेंट बॉडीपासनं वेगळा होणार. वेगळा झाल्यानंतर तो त्याचं स्वतंत्र अस्तित्व तयार करत असतो. अशा प्रकारच्या मेथडला काय म्हणत असतात, बडिंग. ओके, आणि शेवटची या ठिकाणी मेथड दिलेली असेक्च्युअल रिप्रोडक्शनची तर ती आहे बघा, रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे काय, पुनर्निर्मिती. बरेच असे ऑर्गॅनिझम जे तर त्यांचे किती तुकडे केले आपण तर त्यांची पुनर्निर्मिती होत असते. आपल्यामध्ये सुद्धा बरेच असे पार्ट्स आहे की ज्यांची रिजनरेशन होत असते, जसं हेअर असेल, नेल्स असतील, तर यांचं पुन्हा पुन्हा रिजनरेशन होत असते. त्याप्रमाणे या ठिकाणी ॲनिमल्समध्ये सुद्धा आपल्याला रिजनरेशन पाहायला भेटत असते. ओके, तर या ठिकाणी लक्षात घ्या, इन प्लेनारिया दॅट द एंटेरियर एंड एक्झर्ट
full on posterior end result in constriction in middle part and splitting into 2 pieces. या ठिकाणी प्लेनारियामध्ये काय होत असते बघा, एक तुम्हाला छोटंसं डायग्रामच्या स्वरूपात सांगतो. हा समजा प्लेनारिया आहे. हा प्लेनारिया काय झालेला आहे, बेंट झाला आहे. समजा दोघे एंड जे, तर ते याचे काय झाले, या ठिकाणी बेंट झाले. हा जो एंड आहे याला आपण एंटेरियर एंड म्हणू. वरचा एंडला काय म्हणतात, एंटेरियर, आणि खालच्या एंडला काय म्हणू आपण, पोस्टेरियर. ओके. मग या ठिकाणी काय झालंय, एंटेरियर एंड आणि पोस्टेरियर एंड हे काय झाले, पूल झाले, म्हणजे एकमेकाचा जवळ आले. ज्याच्यामुळे काय होणार आहे की हा जो मधला भाग आहे, तर हा मधला भाग कन्स्ट्रिक्ट होईल, म्हणजे तुटणार. तुटल्यामुळे या ठिकाणी प्लेनारियाचे किती पीस तयार होत आहेत, 2 पीस तयार होत आहेत. ओके. किंवा या ठिकाणी सिंपल लँग्वेजमध्ये आपण समजून शकतो. हे बघा, या ठिकाणी सिजर आहे, कात्रेनं काय केलं, या ठिकाणी या जो प्लेनारिया याला 2 भागांमध्ये तुकडे झाले. समजा याचा हा जो भाग आहे याला आपण म्हणणार आहे एंटेरियर पार्ट, आणि हा जो भाग आहे याला आपण काय म्हणणार आहे, पोस्टेरियर पार्ट. ओके. मग एंटेरियर पार्ट जो आहे, हा जो एंटेरियर पार्ट आहे, तर हा काय तयार करतोय, पोस्टेरियर पार्ट. आणि पोस्टेरियर पार्ट जो आहे, हा जो या ठिकाणी पोस्टेरियर पार्ट आहे, तर हा काय करणार आहे, या ठिकाणी हा जो पोस्टेरियर पार्ट आहे, तर हा काय करणार आहे, एंटेरियर पार्ट तयार करणार आहे. ओके. म्हणजे जे काही 2 पीसमध्ये या ठिकाणी प्लेनारिया तुकडे झाला होता, 2, 3, 4 किती पीसमध्ये तुकडे होऊ शकतो. मात्र जितके तुकडे तितक्या तुकड्यांपासनं नवीन इंडिव्हिज्युअल जर तयार होत असेल तर त्या मेथडला रिजनरेशन असं म्हणत असतात. इच पीस ग्रो इन टू न्यू प्लेनारिया. या ठिकाणी जितके पीस आपण करणार आहे तितक्या पीसपासनं नवीन प्लेनारिया तयार होणार आहे, म्हणजे 2 क्लोन जे, तर ते या ठिकाणी फॉर्म होत आहे. ओके. तर हे एक सिंपल प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला प्लेनारियाच्या बाबतीत सांगितली. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी कन्सेप्ट पाहिली तर तो नवीन चॅप्टर होता. नवीन चॅप्टरमध्ये या ठिकाणी आपण रिप्रोडक्शनची डेफिनेशन शिकून घेतली, ज्याच्यात तुम्हाला सांगितलं की इट इज अन बायोलॉजिकल प्रोसेस इन विच फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. अगोदर अस्तित्वात असलेल्या सारख्याच जीवनापासून नवीन जीवनाची निर्मिती होणे, याला रिप्रोडक्शन म्हणत असतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस असतात, मेथड्स असतात. त्याच्यामध्ये या ठिकाणी सेक्च्युअल मेथड पाहायला भेटली आपल्याला. त्याच्यानंतर ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम शिकायची आपल्याला या चॅप्टरमध्ये, गॅमेटोजेनेसिस, फर्टिलायझेशन, अर्ली एम्ब्रिओनी, त्याच्यानंतर पार्च्युरेशन आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, एवढे सगळे कन्सेप्ट आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे. त्याच्यातली पहिली थिंग आपण या ठिकाणी पाहिली, डिफरन्स बिटवीन असेक्च्युअल अँड सेक्च्युअल रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर एक्झाम्पल पाहिलेत आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी मेथड्स ऑफ असेक्च्युअल रिप्रोडक्शन पाहिलं, ज्याच्या स्पॉन्जेसमध्ये जेमुल फॉर्मेशन पाहिलं आपण. त्याच्यानंतर बडिंग आपण हायड्रामध्ये पाहिलं या ठिकाणी. त्याच्यानंतर रिजनरेशन कन्सेप्ट पाहिली आपण प्लेनारियामध्ये. ओके. तर विद्यार्थ्यांनो, व्यवस्थित याचा स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला याच्यातला कोणताही पॉईंट अवघड वाटणार नाही. ओके. ठीक आहे. काय अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करून द्या. ओके. धन्यवाद.